नमस्कार मित्रांनो, आज आपलं स्वागत आहे आपल्या पॉडकास्ट मध्ये. आपल्या माणूस सोड चॅनल मध्ये भाग 2 सीझन 2. ओम साई शरण श्री लॉरेन्स बाबा चे संस्थापक अध्यक्ष आज त्यांची आपण मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे. तर सर्वांनी आपल्या बाबांच्या चरणी आशीर्वाद घेऊन पॉडकास्टला सुरुवात करत आहे. ओम साईराम. पॉडकास्टचं नाव आहे श्रद्धा सबोरी आणि साईबाबांची जीवनगाथा. तर मी ओंकार सोनटाडे. तर श्रद्धा सबोरी आणि साईबाबांची जीवनगाथा या आपल्या आवडत्या पॉडकास्ट मध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज करुणरत्न श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. तर नमस्कार भक्तांनो, आपल्या आवडत्या आध्यात्मिक प्रवासामध्ये या पॉडकास्ट मध्ये आपण जाणून घेणार आहोत की जीवनाच्या या धावपळीत जेव्हा मन अशांत होतं आणि दिशा हरवल्यासारखी वाटते तेव्हा एका नावाने मला खूप आधार भेटतो. ते नाव म्हणजे शिर्डीचे श्री साईबाबा. जीवनातील प्रेरणादायी प्रसंग, अद्वितीय अनुभव आणि श्रद्धा व सबुरीचे अमूल्य संदेश. शिर्डीच्या पवित्र भूमीतून जगाला प्रेम, दया आणि समतेचा मार्ग दाखवणारे साईनाथांच्या विचाराने आपण आपल्या जीवनात सकारात्मक विचार, शांती आणूया. जीवनाला दिशा देणारे साई संदेश. तर चला श्रद्धा आणि सबुरी या 2 मंत्रांचे सुरू करूया आज आपल्या आध्यात्मिक प्रवास. ओम साईराम. बाबांचा जन्म कधी झाला, ते कुठून आले, त्यांचे आई वडील कोण आहेत हे आजपर्यंत एक रहस्य आहे. श्रद्धा म्हणजे ईश्वर आणि स्वतःवर आलेला अढळ विश्वास. परिस्थिती किती कठीण असली तरी माझ्या पाठीशी आहे हा विश्वास. आणि सबुरी संयम म्हणजे आपण जे काम करतो त्याचं फळ मिळालेला वेळ लागतो. योग्य वेळेची वाट पाहण्याची ताकद आपण म्हणजे सबुरी. आजच्या या इन्स्टंट जगात बाबांचा हा सबुरीचा मंत्र खऱ्या अर्थाने आपल्याला जगायचं एक बळ देतो. तर असंच आपण एक श्री लॉरेन्स बाबा यांच्याशी आपण एक छोटासा प्रश्न विचारत आहे. बाबांच्या जीवना आधारित एक प्रश्न, बेसिक लाईफ स्टोरी. साईबाबांचा पहिला शिर्डीत आले होते, त्यांचे स्वरूप कसे होते? ओम साईराम. मी लॉरेन्स बाबा डिसोजा. सद्गुरू साईनाथांना नमन करून आणि माझे गुरु धर्मवीर आनंदजी साहेबांना प्रणाम करून मी आज तुमच्या समोर आलेलो आहे. सद्गुरू साईनाथांचं सुरू. चांद पाटील औरंगाबादचे लोक होते. त्याच्या घराण्यात लग्न कार्य होतं आणि त्या वरातीत बाबा फकीर रूपी ते खंडोबा मंदिरकडे उतरले बैलगाडीने. आणि तेव्हा महासापती जे प्रवेशद्वाराकडे उभे होते नांगरे, त्यांनी त्यांना आवाज दिला, आहो साई. तेव्हापासून बाबांचं नाव साई सर्वांना सर्व साई पूर्ण आले. आम्ही ती साई करतो. साईबाबा पहिल्यांदा शिर्डीत आले होते, त्यांचं स्वरूप कसं होतं? फकीर रूपी होतं. फकीरच्या विषयात आले. त्यापूर्वी बाबा बालपणी गुरुस्थानकडे बसायचे, गुफेतून बाहेर गावकरी बघायचे. आणि तिथून बाबा अदृश्य झाले आणि मग ते चांद पाटीलच्या वराळीमध्ये परत शिर्डीत आले आणि खंडोबा मंदिरकडे ते उतरल्यानंतर माणसापातीने त्यांना हाक मारली, आहो साई म्हणून. बाबांना साई हे नाव कोणी आणि का दिले? माणसापतीने त्यांना आवाज दिला, आहो साई म्हणून. तेव्हापासून शिर्डीकर व सर्व भक्त त्यांना साई साई या नावानेच ओळखायला लागले. आता का दिले ते त्यांनी माहिती. बाबांच्या जीवनातील उदी यांचं महत्व किती आहे? उदी बाबांची जीवनात
दोन्ही खूप महत्वाची होती. पण ती द्वारकामाई बाबांनी प्रज्वलित केली होती, ती सतत चालू असायची. आणि कोणाही काय इजा झाली किंवा काय त्रास झाला तर बाबाच्या जुने राजमधून लिहिलेली रुधी काढून द्यायची. तेव्हापासून ती प्रथा झाली. कोणाही काय झालं तरी ती रुधी पहिले वापरायला लागला. आणि आज ती आम्ही वापरतो. काय आणि ती चमत्कारी रुधी आहे. आजपर्यंत आम्ही खूप अनुभव घेतला. भक्तीचे अनुभव आणि चमत्कार ह्याच्यातल्या एक्सपिरियन्स बद्दल एक प्रश्न आहे. बाबांच्या हयातीत त्यांच्या सर्वात जवळचा भक्त कोण? बाबांच्या सर्वांच्या जवळचा भक्त कोण? अनेक भक्त होते, पण बाबांच्या एकदम जवळचे भक्त होते मालकापती होते, माझ्याला डेट पॉइंट होते श्यामा. अनेक असे भक्त होते. बाबांनी पाण्याने दिवे लावले होते तेव्हा मागील नेमकी कथा काय? कथा अशी होती की दिवाळीचं सण होता आणि जे आजूबाजूचे जे व्यापारी होते त्यांनी ठरवलं होतं की बाबांना तेल द्यायचं नाही. तर बाबा सर्व दुकानात गेले तर सर्वांनी तेल नाही असं म्हटलं बाबांना. तर मग तसेच बाबा इकडे आले द्वारकामाई. आणि बाबांचे भक्त होते बारके बारके पोरं, त्यांना दीप प्रज्वलित करायचं होतं आणि ते नसल्यामुळे बाबांचे ते तंबरेल म्हणतात त्यात पाणी भरलं, थोडे पियाले आणि मग सर्व जेवढे बी दीप होते त्याच्यात पाणी ओतत होतं. बाबा गेलं आणि दीप प्रज्वलित होते. हा चमत्कार. आजही समाधी घेतल्यानंतर भक्त बाबांच्या अस्तित्वाचा अनुभव कसा घेतो? बाबांनी भक्तांना सांगितलं होतं का माझी हाडं बोलतील आणि माझी हाडं ऐकतील. ते आज बी ते सत्य झालेलं आहे. हे सर्व अनुभव घेतात, त्यात आम्ही बी आहोत. तत्वज्ञान आणि शिकवण, फिलॉसॉफी, टेक्निकल, सबका मालिक एक आहे या विचारातून समाजाला संदेश काय द्यायचा होता? बाबांना सांगायचं होतं का आपण सगळे मनुष्य एकच जातीत यावं. आपल्याकडे इस्त्री पुरुषांनी ज्यांना आपण हे म्हणतो अडीच जाती आहेत आपल्या, आणि अडीच जातीच्या वर कुठली जात नाही. आपण बनवलेली जात आहे आणि जातपात करू नका. एकत्र राहा, विकास करा, बरोबर, समाजाचा विकास करा, मानव विकास झाला. तर त्याच्यामुळे बाबांचा जो संदेश होता तर काही लोकांना तो समजला, काही लोकांना नाही समजला. बाबांच्या 11 वचनापैकी कोणते वचन तुम्हाला जास्त जवळचे वाटले? बाबाच्या 11 वर्षाप्रमाणे बाबांनी जसं म्हटलं का मी साक्षात आहे, त्या 11 वचनामध्ये एक वचन आहे, नित्य मी जिवंत जाना येथे सत्य, नित्य घ्या प्रचित अनुभव, शरण मजर आला आणि वाया गेला, दाखवा ऐसा कोणी. श्रद्धा आणि सबुरी या शब्दाचा खरा अर्थ काय आहे ते आजच्या धावपळीच्या जगात कसे लागू होतं? श्रद्धा तर पहिला पाहिजे. त्या श्रद्धा नसेल तर सबुरी बी राहणार नाही. ज्याच्या आपण गुरुवर श्रद्धा ठेवतो, आई वडिलांवर श्रद्धा ठेवतो, प्रेम करतो, श्रद्धासोबत प्रेम बी करतो. आणि श्रद्धा ठेवल्यानंतर जसं संकट येतं आपल्याला तर त्या संकटावर तसा माल जे आहे त्यासाठी सबुरी पाहिजे. आणि सबुरी तुमच्या जर अंतःकरणात आहे, मनात आहे, तर खरोखर तुम्ही जग जिंकल्यासारखंच आहे. साई भक्तांसाठी विचार करायला लावणारा प्रश्न आहे. जर आज साईबाबा समोर असते तर त्यांना आजच्या आधुनिक जगावर कोणता सल्ला दिला असता? आता जो माणूस जो स्थान काय किंवा माणूस जो माणूस जगतो तो मारणार आहे. बरोबर. संत जेव्हा प्रगट होतात
तेव्हा त्यांची एक सीमा असते, लिला असते, त्याच्यामध्ये ते आपली समाधी होऊन जातात. आज बाबा आपल्या समोर नसले तरी साक्षात बाबा आहेत हो असा म्हणून. हो तर बाबाचा संदेश हमेशा भक्तांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचतोय. तर तुम्ही तसं वागलं पाहिजे. जसं आजचा जो काळचा जो वातावरण आहे त्याप्रमाणे जे खरे भक्त आहेत त्यांना माहिती आहे की कसं आपल्याला राहायचं आहे. हाच संदेश आहे बाबांचा. कठीण काळात आपण सबोरी कशी राखू शकतो? कठीण काळामध्ये साईबाबा गुरु आहे, सद्गुरू आहे. तर प्रत्येक भक्ताने गुरु केला पाहिजे. मग तो कुठलाही जाती पंथांचा असो, कुठलाही बाई असो, पुरुष असो, तरी गुरु पाहिजे. जेव्हा तुम्हाला एकदम कठीण वाटतं तेव्हा तुम्ही त्यांचं मार्गदर्शन करा. हो सद्गुरूंचं नामस्मरण करा. आई वडिलांचं मार्गदर्शन व्हा. आई वडील ही खरे देवा हे खरेला. तुम्ही आई वडिलांना मानत नसाल तर हा सद्गुरू आणि गुरु हा काहीच कामाचा नाही. आई आणि वडील हे पाणीचं स्वरूप आहे. सद्गुरू हा वाऱ्याचा स्वरूप आहे आणि गुरु हा धरतीचं स्वरूप आहे. याच्यात तुम्हाला चालायला शिकव. साईबाबाची शिकवण तरुण पिढीला कशी प्रेरणादायी देऊ शकते? बाबांच्या साई चैत्र हा ग्रंथ आहे 53 अध्यायाचा आणि दामुनी महाराजांनी श्रवण मंदिरी हे ग्रंथ लिहिला छोटासा. याच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. जर तुम्ही त्याचं जर कथन केलं, जर वाचन केलं, पारायण केलं तर त्यामधून तुम्हाला मार्गदर्शन. तरुण पिढीसाठी ऑन युअर यंग जनरेशन साठी एक प्रश्न आहे. आजची तरुण पिढी विज्ञानावर जास्त विश्वास ठेवते. अशा वेळी तुम्हाला काय वाटते? विज्ञान हा भी महत्वाचा भाग आहे. पण जेव्हा भी एखादा विद्यार्थी परीक्षेला जातो तेव्हा तो कुठल्या ना कुठल्या मंदिरात जातो, चर्चमध्ये जातो, रोग्यावर जातो, साईबाबाच्या मंदिरात येतात आणि बाबाला हात जोडून विनंती करतात की बाबा आज माझी परीक्षा आहे, व्यवस्थित माझं पेपर सुटू दे. आणि आई वडिलांच्या पाया पडतात, त्यांचा आशीर्वाद देतात. आशीर्वाद आणि विद्या हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा काहीतरी विकास होतो, तेव्हा काहीतरी चांगलापणा येतो. ते दोन्ही गरजेचं आहे. बरोबर. साईबाबांची श्रद्धा आणि सबुरी ही शिकवण त्यांना कशी मार्गदर्शक ठरू शकते यंग जनरेशनला? हो, श्रद्धा आणि सबुरी हा तर भाग आहेच मला. हो, पहिली गोष्ट तुमचा विश्वास आहे. हो, श्रद्धा सबुरी लोक मंडळाचं नाव ठेवतात, आपल्या घराचं नाव ठेवतात, पण त्याचा अर्थ त्यांना कळत नाही. पहिली गोष्ट आहे की श्रद्धा तुमचे जवळ तुम्ही ज्या पक्षावर, मनुष्यावर, पर्यावरण प्रेम करता तेव्हा ते तुमच्याशी बोलतात. तसे सद्गुरू आहे. तुम्ही याच्यावर जसं प्रेम कराल तसे ते तुम्हाला मार्गदर्शन करतात. ती श्रद्धा आणि ती सबुरी आहे. वैयक्तिक अनुभवावर आधारित प्रश्न, पर्सनल एक्सपिरियन्स. तुम्हाला पहिल्यांदा बाबाचं अस्तित्वाची चमत्कार कधी आला? एक प्रसंग असा होता, त्या कामगाराच्या चळवळीत 1980 त्या काळामध्ये कामगारांना अटक झाली, काहीतरी मोर्चा काढल्यामुळे काय झालं. त्याच्यामध्ये मी सुद्धा आम्ही लॉकअप मध्ये गेलो. तर लॉकअप मध्ये एक ठिकाणी साईबाबाचा फोटो होता बाळका. काही लोक तिथे पूर्वीच होते आणि मग ते पूजा अर्चना करायचे. तर त्याविषयी मी गप होतो आणि दुसऱ्या सकाळी मी जेव्हा तिथे फिरत होतो आतमध्ये तेव्हा तिथे एक साईबाबा सारखा कचरा बांधलेला सारखा वेशभूष केलेला माणूस बसला होता 12 दिवसाला. आणि
तर त्यांनी सांगितलं मला अगरबत्ती पेटव बोलले, तर मी पेटवले. सगळे झोपले होते. सकाळी 5:30चा वेळ होता. तर त्या काळात मी संपूर्ण त्यांची पूजा केली. मी कधी साईबाबाला महाराज तुमचं पाहिला नव्हता, पण मी पर्यटन पाहिला. आम्ही तो फोटो सुद्धा बरोबर बघितला नव्हता. तर ती पूजा केल्या झाल्यानंतर जो पूजा करायचा माणूस तो उठला आणि माझ्यावर म्हणला काही कोणी केलं कशाला नाही. तर मी बघू ते माताला म्हणून बसलेला त्याही मला सांगितलं ते करायचं म्हणून मी केलं. आता कोण माताला म्हणून तर सर्वांना उभं केल्यानंतर त्या बर्ग्यामध्ये तर कोणच नव्हतं त्याचं. तर मग मी त्याला तो फोटो दाखवला की या फोटोमध्ये माणूस बसलाय नंतर तिथे बसला. म्हणजे ती बाबांची पहिली भेट माझी अशा ठिकाणी झाली. आणि मी बाबांना वचन दिलं तर मी याच्यातून बाहेर पडल्यानंतर मी शिर्डीला चालले. साई सेवक मध्ये बाबा तुम्हाला विचारायचं होतं की आई वडिलांचं महत्व काय? साई भक्तांनी आई वडिलांना महत्वाचं काम दिलं पाहिजे. कारण आई वडील हे आपले दैवत आहे. हो. काय साई भक्त वारी करतात, पारायण करतात, मंदिरात जाऊन आरती करतात, पण आई वडिलांकडे दुर्लक्ष करतात. हो. तर तुम्हाला साईबाबा कधीच पावणार नाही याची मी गॅरंटी मी देते. तुम्ही जर वारी करत असाल, तुम्ही जर पारायण करत असाल, तुम्ही बाबांची आरती करत असाल तर ते करू नका. आई वडिलांची सेवा करा. साईबाबा साक्षात तुमच्या समोर छान बोलला. आणि दुसरी गोष्ट पाप काय असतं आपण म्हणतो ना, पाप काय असतं, वाईट गोष्टी काय असतात, व्यसन काय असतं. व्यसन दारू पिणं, सिगरेट पिणं, इतर गोष्टी करणं हा छंद झाला, हा व्यसन नाही. व्यसन असं आहे लोकांची घरं तोडणं, लोकांचं मन तोडणं, लोकांचं मंडळ तोडणं. आज आपण बघतो मुंबई महाराष्ट्रामध्ये पहिला फक्त मोजक्या पालख्या होत्या, आज अनेक पालख्या झाल्या. हो. काय श्रद्धेने झालं, काय कॉम्पिटिशनने झालं. आणि जास्ती लोक अशा ठिकाणी आहे की जिथे फक्त एन्जॉयच आहे, नामस्मरण नाही, पारायण कोण करत नाही, बाबांविषयी कोणाला जाणून घ्यायचं नाही, फक्त चालत राहणं, मजा करणं. ते हे करू नका. आनंद घ्या, पण आनंद घेण्याची बी काहीतरी एक सीमा असते. आज मी बघतो काय रस्त्याने लोक चरस गांजा पित असतात, दारू पित असतात, शिवाय गाड्या देत असतात. काय तर ते करू नका, नाही तर वारी करू नका. आज आम्ही जे वारी करतो, ओम शाहीशरण डॉलर ट्रस्ट हे आम्ही स्थापना केलो. त्या ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी 11 जानेवारीला काजूपाडा कुर्ला ते मुंबई ते शिर्डी नामस्मरण पालखी सोबत. नामस्मरणचा अर्थ असा आहे का प्रत्येक पावलावर तुम्ही नामस्मरण करत जा, मानवसेवा करत जा, लोकांना सहकार्य करत जा. आणि तसं करता करता तुम्ही शिर्डीला जा, बाबा नेमके तुम्हाला भेटतील. जर तुम्ही जर गोंधळ घालत गेलाय, चरस गांजा पीत गेला, दारू पीत गेला, तर तुम्हाला बाबा तिथे भेटणार नाही. फक्त बाबांची मूर्ती तुम्हाला शिर्डीत भेटेल याची गॅरंटी दिली. खूप छान बाबा. तर आपण एक प्रश्न विचारूया की राजकीय धोरण आणि विकासावर, पॉलिसी अँड डेव्हलपमेंट. विकास हा शब्द प्रत्येक निवडणुकीत वापरला जातो, पण तुमचे मत खरा विकास म्हणजे नक्की काय आहे? आता मी कुठल्या पक्षात तर नाही, बरं, आणि मी कुठल्याही पक्षाला कमी लेखत नाही, मग कोणाला दोष सुद्धा द्यायचा. पहिल्याचं वातावरण वेगळं होतं राजकारणात, आता एकदम वेगळं झालं. हो. अनेक नेते आपल्या आपल्या पक्षांना घेऊन निवडणुका लढवतात. व्यासपीठावर मी ऐकत असतो विकास, देशाचा विकास. पण देशाचा विकास काही मोजके लोक करतात. आता मी जर नेत्यांचं नाव घेतलं ते दुसरं पक्ष लोक नाराज होतील. बरोबर. 99%
लोक स्वतःचा विकास करून घेतात आणि 1% देशाच्या विकासासाठी विचार करतात. त्याच्यामध्ये माझ्या दृष्टिकोनातून अटल बिहारी वाजपेयी होते, जे देशाबद्दल विचार करायचे. आमचे हिंदू हृदय तंगराळ बाळासाहेब ठाकरेजी होते आणि माझे मित्र धर्मवीर आनंद दिघे साहेब होते. आणि आता आपल्या देशाला चांगल्या ठिकाणी नेण्याचं काम सन्माननीय आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे घेऊन चाललेले आहे. माझ्या दृष्टिकोनातून ते मला येत. तुम्हाला काय वाटतं की गेल्या 25 वर्षात या मतदारसंघातील सर्वात मोठा बदल कोणता झालेला आहे? मतदारसंघातील 25 वर्षात कोणता बदल आहे? नेत्यांनी जातपात वाटून घेतली. बरोबर. विकास कमी झालेला आहे आणि जातपात जमलेला आहे. हो. गट तयार झाले. पण माझ्या मते जर नरेंद्र मोदी सारखा पंतप्रधान असेल आणि योगी सरकार, योगी आदित्यनाथ जी त्यांच्यासारखे जर मुख्यमंत्री असेल तर आपल्या विभागाचा, प्रदेशचा आणि हिंदुस्थानाचा नक्कीच विकास. विचारधारा आणि पक्षांतर, आयडिओलॉजी, पार्टीची जी पॉलिसी याबद्दल आपण विचारूया. सध्याच्या काळात राजकीय विचारपेक्षा सत्ता महत्वाची झाली आहे का? तुमचे मत हे लोकशाहीसाठी कितपत योग्य आहे? सध्या कुटुंबाचाच विकास कसा होईल, कुटुंबाची लोक आमदार, खासदार, नगरसेवक कसे बनतील हे काही पक्षाचे लोक आपले करत आहेत. तो त्यांचा भाग आहे. बरं. मी त्यांना जोडते. पण काय असे नेते आहेत आज मी का आपला मुंबईचा, महाराष्ट्राचा अनेक प्रदेश आहेत आपल्याकडे, त्यांचा विकास कसा होईल, आपल्या हिंदुस्थानाचा विकास कसा होईल त्याच्यावर ते लक्ष केंद्रित करतात आणि आपल्या प्रमाणे ते करतात. आणि आम्ही भक्ती मार्गात असल्यामुळे आम्हाला सर्वांनी घेऊन चालणं, सर्व जाती पंथांच्या लोकांनी घेऊन चालणं, सर्व पक्षाच्या लोकांवर घेऊन चालणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यांना दोष देणं आमचं काम नाही, पण त्यांना एक मार्ग दाखवणं आणि त्याचा साथ देणं हे आमचं कर्तव्य. तुमचा अनुभव काय सांगतो की तरुण पिढीने आजच्या राजकारणाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिला पाहिजे? तरुण जी पिढी आहे ते अतिशय हुशार आहे, शिवज्ञान आहे आणि त्यांना कळतं तर कुठल्या पक्षाला मत द्यायचं आहे, कुठल्या पक्षाला मत, आणि ते आपल्या निर्णय चांगल्यापणे घेतात. याच्यापुढे मी ते तरुण पिढी देश चालवणार आहे. त्यांना चांगलं कल्पना आहे का कुठला पक्ष आपल्याला मूर्ख बनवतो, कुठला पक्ष आपल्याला आणि 2014 पासून विकासाला कुठेतरी गती आलेली आहे आपल्या हिंदुस्थानात. हे तुम्हाला कल्पना असेल. आज आमच्या मुंबईत फक्त लोकल चालायचे, आज मेट्रो चालतात, अनेक रस्ते झालेले आहेत. आता बुलेट ट्रेन चालू होणार आहे. परत आपण समुद्र मार्गावर आपण बोट चालू केलेली आहे. येट्या पिंड्यापासून ट्रेन पनवेल आहे ना, कुलाबा, हे विकासाचं एक स्वरूप आहे. बरोबर. आणि सर्व पक्ष त्याला एकत्र येऊन करू शकतात. हो. तुमचा अनुभव काय सांगतो की मतदार आता उमेदवाराचा चेहरा बघून मतदान करतात की पक्षाच्या निशाणी? नाही, उमेदवाराचं काम बघून मतदान करतात.
त्याचा स्वभाव, त्याचं काम. एक हलकासा प्रश्न विचारू, हलके फुलके प्रश्न. आईस ब्रेक. तुमच्या जिवलग मित्राची पहिली भेट कशी झाली? माझे जिल्हा मित्र, आम्ही एका कंपनीत कामाला होतो लहानपणी. सुट्टी पडल्यावर आम्ही शाळेत सुट्टी पडतात त्याहून सगळे 14-15 होतं. मग त्या काळामध्ये माझा मित्र लक्ष्मण आनंद कालेकर याची भेट झाली आणि आम्ही एकत्र काम करायचो. आम्हाला 2.5 ते 3 रुपये पगार होता रोज. तर त्या काळापासून मग आमची दोस्ती झाली आणि तो साई भक्त होता. मग आम्ही एकत्र यायचो आणि मग त्याच्याकडनं मला खूप काही शिकता आलं. ती आठवण आहे. शाळेतील मैत्री आणि कॉलेज मधली मैत्री यात तुम्हाला काय फरक वाटतो? नाही, कॉलेजपर्यंत मी गेलेलो नाही कारण 5वी चालू करून शिकलो. तर शाळेमध्ये ते आम्हाला वया फार कमी आल्या, पेन फार कमी आल्या, पाठीत होत्या आमच्याकडे आणि पेन्सिल नंतर आली आमच्याकडे. तर ते जीवन एवढं चांगलं होतं आणि शिक्षक एवढे चांगले होते. आता की आहे तसं. तर ते खाली बसून शिकणं, बागांवर बसून शिकणं, बेंच वगैरे नव्हतं. काही ठिकाणी शाळेत जाण्याचं कारण होतं का बिस्किट भेटणं, शेंगदाणे भेटणार आहे, काय खायला भेटणं, खाऊ भेटणार आहे. त्या उद्देशाने सुद्धा आम्ही जायला. पण त्याच्यातून ते आम्हाला शिकता आलं आणि आमच्या आई वडिलांचा आशीर्वाद, त्यांचं मार्गदर्शन आणि आम्हाला जेवढी शिकता आलं तेवढं आम्ही शिकलो. पण आमच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती एकदम हे होती म्हणून आम्ही काम सुद्धा करायचो. मग शाळेला सुट्टी पडली का आम्ही काम सोबत जायचो आणि आम्हाला काम भेटायचं 3 रुपये 2.5 रुपये रोजाने. मग त्या काळामध्ये मग मी त्या कंपनीतून बोजा घ्यायचो, महालक्ष्मीला जायचो ट्रेनने. मग तिथून 7 रस्त्याला ते माल घ्यायचं, दुसरा माल घेऊन परत यायचो. तर काही ठिकाणी असं झालं की ते माल आता भेटणार आहे, 2 तासांनी भेटणार म्हणून मी जाऊन महालक्ष्मी स्टेशनला बसायचो. तर ते अर्ध्या तासांनी 1 तासांनी लोकल यायची. तर काही लोकांना वाटत नाही तर मी तिथे हामान आहे. मग ते मला एक थोडा बोजा घेणार काय 7 रस्त्याला, रस्त्याचे क्रमांक होते तिकडे जायचं. पण ठीक आहे का, मग मी घेऊन जायचो. मग मला तिथे ताराने भेटायचे, 20 पैसे भेटायचे, 10 पैसे भेटायचे. मला तेच लागली का बा आपण हे बोजे जे इथून तिथून केलं तर आपल्याला पैसे भेटतील आणि ते पैसे आपण आईला कसं देऊ, घरी कसे देऊ, हा उद्देश असायचा मला. तुमच्या ग्रुपमध्ये गॉडफादर कोण आहे आणि सगळ्यात जास्त मस्करी कोणाची केली जाते? नाही, आमच्या ग्रुपमध्ये कोण गॉडफादर नव्हता. गॉडफादर मीच होतो. मी स्वतःच गॉडफादर होतो. कारण आम्ही 7 रस्त्याला एक धोबीघाट होता. त्या धोबीघाटला आम्ही सगळे आंघोळी करण्यासाठी जायचो. काळ्याची चड्डी असायची, काकी व्हाईट शर्ट असायचं आणि ते कंटीवाला शर्ट असायचं, बटन असायचं. मग आता महालक्ष्मी स्टेशनला बसून काय करणार, त्याच्यावेळी मी ते तिकडे भिकारी लोक माझे मित्र होते. मग ते सगळं जेवण घेऊन यायचे आणि आम्ही प्लॅटफॉर्मला जेवायचो. पण आम्हाला कधी संकोच, मला कधी संकोच वाटला नाही की बाबा ते भिक्षा मागून आणले काय. मग तिथून गरमी जास्त असल्यामुळे आम्ही धोबीघाटचा म्हणत होता. मग तिथे जाऊन आम्ही ते आंघोळ करायचो, परत ते कपडे शिकवायचो तिथेच आणि तेच कपडे घालून परत आम्ही हे करायचो. तर असं आहे की ती दोस्ती आज तर मित्र माझे नाहीये, पण बाहेर येतून काय तर ती आठवण आहे. मैत्रीची व्याख्या रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं श्रेष्ठ असतं असं म्हणतात. तर तुमचा अनुभव काय सांगतो? माझा अनुभव तुला सांगतो. रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाचं नातं श्रेष्ठ असतं असे लोक म्हणतात. पण रक्ताचं नातंही सुद्धा आपल्या सोबत पाहिजे. जसं जेवणामध्ये मीठ पाहिजे,
तसंच चहामध्ये दुधामध्ये साखर पाहिजे त्याप्रमाणे नातं आहे. प्रेमाचं नात्याचं तुला सांगण्याचं तात्पर्य असं का हा जो माझा भाव आहे लक्ष्मण अन्न कार्यकर याच्या माध्यमातून मी त्यांच्या घरी गेलो चुनाभट्टीला स्वदेशी मिलचा आला तर मी कामगार आणि त्यांच्या कुटुंबात मी आता घुसलो तर मी त्यांचा एक मुलगा झालो. बर. तर आनंदीबाई अनंत कालेकर ही माझी आई झाली. आनंद कालेकर हे सिंशीमध्ये कामाला होते आणि आमची मोठे दादा होते नामदेव कालेकर, विनायक कालेकर, लक्ष्मण कालेकर असं कुटुंबात मी मिसळलो आणि त्या कुटुंबात मी राहायला लागलो आणि तिथून मला हा भक्ती मार्गाचा मार्ग सापडला. तर हे दोन्ही राहतो तो एकदा मित्र चुकलेला असेल तर त्याला असं दाखवणं जास्त महत्वाचं आहे का त्याची बाजू घेणं महत्वाचं आहे? तुमचं मत काय? माझं मत हे आहे की एखादा मित्र किंवा कोण चुकत असेल तर त्याची बाजू घेऊ नका, त्याला अर्थ दाखवा आणि समजून सांगा. एकदा चुकत असेल तर त्याला माफ करा आणि त्याला मार्ग दाखवा, पण अर्थ दाखवणं फार गरजेचं आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीच्या नात्यात श्रेष्ठ असतं असं म्हणतात. तुमचा अनुभव काय सांगतो? दोन्ही नाते श्रेष्ठ आहेत. जसं आपल्या भोजनामध्ये मीठ लागतं आणि दुधामध्ये साखर त्याप्रमाणे लागतात. रक्ताच्या नात्यामध्ये मी माझं सांगते तर मला या भक्ती मार्गात आणण्याचा जो भाग केला तो माझे परमपूज्य आमचे पिताजी प्रांती डिसोजा आणि आमची आई रोजी प्रांती डिसोजा आणि माझी बहीण भाऊ आणि माझी पत्नी हे रक्ताचं नातं झालं. मग प्रेमाचं नातं लक्ष्मण आनंद कालेकर हा माझ्या मित्राने भाव. जेव्हा मी त्यांच्या कुटुंबात गेलो तेव्हा ते प्रेमाचं नातं आमचं जुळलं. मला या भक्ती मार्गात आणण्याचं काम आनंदीबाई अनंत कालेकर ही माझी आई या जगात नाही आहे आणि आनंद कालेकर हे सगळे स्वदेशी मी चालमध्ये आनंद चुनाव बघते सायला आणि सगळे स्वदेशी मध्ये काम झालं. त्यांच्या कुटुंबात मी असे सदस्य झालो की त्यांचाही भाव झालो, त्यांचा मुलगा झाला. हे प्रेमाचं नातं. प्रेमाचं नातं जोडवण्यामध्ये सर्वात मोठा आपला भाग असतो तो हा असतोय. याच्यामध्ये वासना नाही पाहिजे, स्वार्थ नाही पाहिजे. या ज्या दोन गोष्टी आहेत तर प्रेमाचं नातं अतिशय सोयीचं आहे. आणि तिथून भक्ती मार्गाचा वाट मला भेटली तुला मोठी आणि आज मी इथपर्यंत पोहोचले. इथं आमची शेती होती कुर्ला गाडूबाला. मग 18 वर्ष तिथून मी गेलो काही आणि 1999 पासून तिथून पालखी शंभू महादेव मंदिर आणि आता या 5 वर्षापासून साई मंदिर इथे झालं ओम साई शरण धाम दिघे साहेबांचे चांगलं वाटलं ते इथे पालखी सोडून झाली. हा भक्ती मार्गाचा मार्ग आता सुरू झाला सगळे. आणि माझ्या मार्गदर्शन खाली 140 पालख्या अनेक एरियातून साईबाबांच्या बाबांनी सुरू करून होत्या. फक्त मी एक माध्यम आहे. पण लोकांची इच्छा असते की बाबा तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा, आम्हाला निर्णय करा. तर माझा मूळ विषय होता तर महिलांना सुद्धा ह्याच्यात सहभाग करून द्या. महिला तुम्हाला आई लागते, बहीण लागते, पत्नी लागते, मैत्री लागते. मग भक्ती मार्गात महिलांना स्थान खाण. मग पहिली जी पालखी काढली याच्यामध्ये महिलांना सुद्धा मी
खांबा लावायला देतो, तो मान घेतो. बरोबर. काही लोकांना वाईट वाटलं, पण मी लोकांची पर्वा नाही केली आणि आमच्या महिला भगिनीनं तो सान दिला. आपल्या काशीमध्ये अनेक महिला भगिनी पर्याय करतात. वारी करतो. तर एक मजेशीर प्रश्न आहे, जर तुमच्या मैत्रीवर एखादा मराठी चित्रपट काढायला ठरवला तर त्याला तुम्ही काय नाव द्याल? आपल्याला ईश्वर जोडून दिले आणि मैत्री मैत्रीच असते. बरोबर, त्याला नाव देण्याची गरजच नाही बाबा. तुमच्या मैत्रीतील असं कोणतं सिक्रेट आहे जे आजही घरच्यांना माहिती नाही? मैत्रीतील सिक्रेट असं कोणतं आहे की ते आजही घरच्यांना माहिती नाही? नाही, असं कुठे सिगरेट माझ्या जीवनामध्ये मी ठेवलेलंच नव्हतं. माझं जीवन हे उघड्या वहीप्रमाणे आणि मी सर्व गोष्टी याच्या उघड्याप्रमाणे जोडतो. कोणी वाचू शकतं. आणि आज सर्व आमचं कुटुंब आणि माझे सगळे मित्र परिवार आणि आमचे ट्रस्टचे सगळे सदस्य होऊन साईड जोडतो सर्व आम्ही सगळे एकत्र येत. तर एक झटपट राऊंड आहे. प्रवासात मित्र हवे की एकटे फिरायला आवडेल तुम्हाला? आता एकटं राहण्याचं असेल तर नामस्मरण करावं लागेल आणि सर्व भक्तांना घेऊन जर आनंद आपल्याला घ्यायचा असेल तर सर्व सोबत राहा. सर्व सोबत राहणं, सर्व दाती पंचांची लोक, म्हणजे विचारधाराची लोक एकत्र येतात आणि जेव्हा आपण भक्ती मार्गाचा जो विषय आहे, एन्जॉय नाही भक्ती मार्ग, मग तेव्हा तो एवढा आनंद होतो. विषय लिहितात आणि तो अजून भूक वाढत जाते. आज आपल्या पालखीत जसे 1112 लोक आहेत, हो, मग तो सर्वांना घेऊनच करतो ना. बरोबर. पार्टी की शांत गप्पा? शांत गप्पा. शांत गप्पा गप्पामध्ये असं असतं की एकमेकाचे दुःख सुख आपण विचारपूस करत असतो. एकमेकाला काही सहकार्य करू शकतो हाही विचार. आणि भक्ती मार्गात आणि सोशल जे आपण समाजसेवक म्हणतो, समाजसेवक कधी बनतो माणूस जेव्हा तो एकमेकांना सहकार्य करण्याची भावना त्याच्यामध्ये राहते, तेव्हा तो समाजसेवक होतो. एकट्याचाच विकास करत असेल समाजसेवक नाही. गुन्हेगारी विश्वात प्रवेश, एंट्री इंटू अंडरवर्ल्ड. जर एखादा सामान्य माणूस गुन्हेगारीकडे वळतो त्यामागे परिस्थिती जबाबदार असते की महत्वाकांक्षा? तुम्हाला काय वाटतं? काही लोकांना महत्वाकांक्षा असतात, काही लोकांना त्यांची परिस्थिती असे का अनेक लोक काही नाही केलं तरी ते गुन्हेगारी पण तुला गमतीची गोष्ट सांगते. तर सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मी आशक पोरांची लीज त्यांच्याकडे नेली होती मातृश्री. त्या काळामध्ये बाळासाहेब नावाचा एक माझा मित्र होता गव्हर्नमेंट. आम्ही लोकांनी हा विषय मांडला बाळासाहेब. तर बाळासाहेबांनी त्या काळामध्ये श्रीकांत बापर एक मित्र होते, तो काळ मला आठवत नाही बघा. अनेक असे ऑफिसर होते. तर त्यांनी सांगितलं की या पोरांना ह्याच्यात नाहीये तर ह्याच्यातून यायला पाहावं. तर अनेक पोलीस ऑफिसर खूप चांगले होते. मग त्यांनी त्याच्यातून त्यांना काढलं त्यांच्या कायदे प्रमाणे. आणि बाळासाहेबांना मी सांगितलं की यानं कुठले तरी आपण धंदा टाकून घेऊया. तर बाळासाहेबांचे अनेक ओळखीचे लोक होते दादरला, लाजरला, एलपिस्टनला, चुनाभट्टीला. मग ते काय करू शकतात? मग मी सांगितलं ते कांदा बटाटा धंदा करू शकतात, गोरा पावडर धंदा करू शकतात, भाजीचा धंदा करू शकतात, अंडे विकू शकतात, हार फुलांचा धंदा करू शकतात.
मग बाळासाहेबांनी असं ते आदेश दिला तिकडचा कामी टोळा त्याने जागा ठेवली आणि काय तर तिसरी पिढी आहे तिकडे दादरला जे मला भेटते पद्धतीने त्या बाबा तुम्ही एवढीची जागा दिली आम्हाला त्यावेळी आमची तिसरी पिढी उभी राहिली. मी त्यांना सांगतो बाबा साईबाबाचं आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हे करा. पण आज मी ते त्या धंद्या ठिकाणी त्या लोकांनी साईबाबाचा फोटो एक साईडला बाळासाहेबांचा फोटो आणि एक साईडला दिघे साहेबांचा फोटो असे ते लावतात. कारण दिघे साहेबांनी ते सहकार्य केलं. आज मी तुम्ही जा तिथे ठाणा साहेब म्हणजे तलाव तर ती तलाव पाहिजे तर तिथे मी आम्ही लोकांनी अनेक लोकांना धंदे टाकून दिले. दिघे साहेबांनी आणि रघुनाथ मोरेजी मोदाल मुर्शीदजी आणि ते साहेब दिले हे आम्ही लोकांनी असं हे करून तर छोटे छोटे बाटले वगैरे दिले. तर आज मी किती तिसरी पिढी धंदा करतो. मुंबई किंवा तुमच्या शहरातील अंडरवर्ल्डच्या सुवर्ण कारणाबद्दल गोल्डन इरा जो सुवर्ण काळ आहे त्याच्याबद्दल सांगायला हवंय का तुम्हाला? आता मुंबईमध्ये कधी घ्यायला होते घट होते एवढे घट होते याप्रमाणे घट आहे. आणि माझा स्वभाव होता तर मी सर्वांशीच चांगला होतो. सर्वांची माझी गरज. त्या वैशीमुळे माझा अनेक फायदा झाला. माझ्या लोकांचा फायदा झाला. काही ठिकाणी मी चालू होते पण भरती करत होते पोरांना. मग तिकडच्या स्थानिक लोकांना मी नाव घेत नाही त्यांचं त्यांना मी सांगून त्यांना तिथे कामाला लावायचे. काही ठिकाणी आपण धंदा टाकून देत नव्हते लावायला देत नव्हते मग त्यांना सांगून मी ते करायचे. मग कुणाला बघतो ते जयशेच नका आणि जयशेच्या पासून ते छान समजेल नाही. आता अशा लोकांना तर त्यांनी त्यांची गुन्हेगारी जो भाग होता तो त्यांचा होता बरोबर माझा नाही. तो माझी त्यांच्याशी चांगली ओळख होती आणि कधी कधी मी मग त्यांना सहकार्य सुद्धा करायचो. कुठे काही त्यांच्या पाठी काय पोलीसवाले लागले काय लागले तर मी त्या ऑफिसरला सांगायचो मी चांगली घेणार पैसे. मग काही लोकांना ते तोडायचं होतं. मग काही लोक असे होते नेते काँग्रेसचे म्हणा वेगळे कॉर्पोरेशनचे म्हणा बीजेपीचे म्हणा राष्ट्रवादी. मग ते मग काय करायचे मग ते त्यांना घेऊन मग ह्याच्यातून त्यांना टाळा बाहेर कुठेतरी त्यांना कामाला लावा. मग काही तडीपार व्हायचे मग ते तडीपार ते जे संपले का मग परत त्यांना चांगल्या ठिकाणी काम करून वगैरे. पण आम्हाला ही कल्पना होती की बाबा गणपती उत्सवाच्या माध्यमातून देवीच्या उत्सवाच्या माध्यमातून नैवेलीच्या उत्सवाच्या माध्यमातून होळीच्या उत्सवाच्या माध्यमातून साईबाबाच्या पालखीच्या माध्यमातून या पोरांना याच्यात घेऊन निर्व्यसनी करणं गुन्हेगारीतून दूर करणं हा माझा उद्देश होता पालखी काढण्याचा. आणि त्यात मी खूप सफल झालो. मी स्वतः मी नवीन बाबा डिसोजा मी कुठल्याही व्यसन करत नाही आणि मला मार्गदर्शन भेटला हा सर्व जातीपंथांचा त्याचा बोल घ्यायचा आणि माझ्या आई वडिलांचा साईबाबांचा आणि विशेष करून धर्मवीर आनंदी साहेबांना ते हमेशा माझ्याशी चर्चा करायची. तर तरुण पोरांचा विकास करता होईल मग ते विद्यार्थी असो वयस्कर असो कामगार असो आणि दिघे साहेबांनी कधी जातात पाहिजे पक्ष पाहिजे नाही खाली विकास करता होईल विद्यार्थ्यांचा कामगारांचा आणि आपले विभाग त्या काळामध्ये मी चंद्रशेखर ठाणे जिल्ह्यामध्ये आले आणि दिघे साहेबांनी ठरवलं काही कमिटी तयार करायचं आणि ठाण्याचा विकास झाला आणि तो आज शहर एवढं सुंदर झाला खूप छान. तो या टी चंद्रशेखर आणि अनेक पक्षाचे लोक मिळून सर्व टोळी युद्ध गँग वॉर निष्ठता लॉयलिटी महत्वाची असते की फक्त पैसा? काही लोकांना पैसे बरोबर. काही लोकांना
कुटुंबाला या सगळ्यांपासून लांब ठेवणं किती कठीण असतं. फार कठीण आहे ना, खूप कठीण आहे. एक पोरगा जर कुटुंबातल्या गुन्हेगार हा मार्गाने गेला, संपूर्ण कुटुंबाला त्रास होतो. आणि जोपर्यंत त्या गुन्हेगारातून बाहेर पडत नाही, जीवन किंवा काही लोक तर नाही पडत, त्यांना घरच्यांना कधी दोन्ही मारतात, कधी पोलिसांकडे काउंटर करतात, कधी तुमचे विरोधिक मारतात. पण काही लोक याच्यातून बाहेर पडतात, ते मग ते चांगले जीवन जगण्यासाठी तरी पण त्यांना थोडा त्रास होतो. गुन्हेगारी विश्वात एक्झिट नावाचा मार्ग असतो का? नाही म्हणता येईल. पण जसं मी तुमच्या समोर बसलोय आणि असे छोटे छोटे काही करत असं तरी एक तो गुन्हेगाराचा मार्ग होता. पण आम्हाला बाबा जसे भेटलोय, जसे आम्हाला गुरु भेटले, आनंद मिळाला, मग यांच्या माध्यमातून याच्यात मी सगळं बाहेर काढणं, बाहेर पडणं आणि लोकांना बाहेर काढणं हे आम्हाला समजलं. आणि याच्यामध्ये सर्वात मोठा भाग आहे साईबाबाचा आशीर्वाद, मोठ्या लोकांचा आशीर्वाद, बाबांचा आशीर्वाद, देवी साहेबांचा, बाबासाहेबांचा, आमच्या आईवडिलांचा आणि आपली स्वतःची बुद्धी. जेव्हा आपण फार गरजेचा, जसं आम्हाला शिर्डीला चालत जायचं पण आम्ही खुर्चीवर बसलो तर आम्ही चालणार कसे, स्वतःही चाललं पाहिजे, स्वतःची बुद्धीची आपली वाढवली पाहिजे. आणि अशी साथ भेटल्यानंतर, असं मार्गदर्शन भेटल्यानंतर बाबांपर्यंत तर त्याचा काय केलं, सदुपयोग करून घ्या, मग तो बुद्धीप्रमाणे राहू. व्यसनी होऊ नका, व्यसनापासून लांब राहा. तुम्ही जेवढ्या व्यसनापासून लांब राहा, तुम्हाला भक्ती मार्गातून जवळ वाटेल. तुम्ही जर भक्ती मार्ग जर वेदनासाठी करत असाल ना, तर तुम्हाला कुठलाही संत पावणार नाही, भेटणार नाही आणि तुमचं जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय ना मारणार. ठीक आहे. आजच्या तरुणाईला जी गँगस्टर आहे, संस्कृतीला गँगस्टर कल्चर बोलतो आपण, कूल समजते, खूप छान वाटतं त्यांना, तर त्यांना तुम्ही सल्ला काय द्या? त्यांना सल्ला हे देणार की हे पूर्ण नाही आणि चांगलं नाही, याच्यात पडू नका, याचा विचार सुद्धा करू नका. पण मी काही नेत्याने आमच्या महाराष्ट्राच्या, मुंबईच्या आणि काय आमच्या पोलीस ऑफिसर, मी त्यांचा धन्यवाद करेन की त्या लोकांनी गँगवॉर संपवली, आता संपलेली त्या लोकांनी केले, त्या लोकांनी ते निर्णय घेतले. आणि काही लोक स्वतः समजून समजल्याने पाठी द्यावी. तर या तरुण पोरांना एकच आहे, काही शिका, नोकरी धंदा करा, समाजाला एक चांगला आदर्श बना. या गोष्टीचा विचार करू नका किंवा तिथे बघू दे आता. आणि भक्ती मार्गात आता तरुणापासूनच तुम्ही गोळीवा, याच्यामध्ये चढ वाढवा. असं नाही बाबा मी 4 वर्षाचा झाल्यानंतर भक्ती मार्गात जाईल, असं नाही. आतापासूनच तुम्ही राहा, कारण तुमची पाठची पिढी याच्यानंतर जलमच भक्ती मार्गात येतील. चांगलं समाजसेवकचा अर्थ त्यांना कळेल, समाजसेवक काय आहे, विकास काय आहे. काही विकास व्यासपीठावर म्हणून चालत नाही, जमिनीवर राहून करावं लागतं. पाय चपला घालू नका. आणि त्याला तुम्हाला कळेल ते चिखल किती आहे आणि माती किती आहे, तेव्हा तुम्हाला विकासचा खरा अर्थ कळेल. आणि असे नेते आहेत ज्या विकास करतात, खरोखर विकासाकडे आपण बोलतोय. आणि आपला हिंदुस्थानात 3-4 नंबरवर आहे, मला वाटतं असंच केलेलं नाही, या नेत्यामुळे झालेलं. राजकारण सुद्धा पाहिजे, पण किती टक्के करायचे, समाजकार्य किती टक्के करायचे. तर माझं मत आहे की राजकारण 20% करा, समाजकार्य 80% करा. तर आपल्या हिंदुस्थानाचा विकास झाल्याशिवाय राहणार आणि हिंदुस्थानच्या लोकांचा सुद्धा विकास होणार. बरोबर. आणि प्रत्येक समाजाने, प्रत्येक जातीने आपल्याकडे जे धर्मस्थान आहे, मंदिर म्हणा, मस्जिद म्हणा, चर्च म्हणा, गुरुद्वार म्हणा, बौद्ध विहार म्हणा, सर्वांनी आपल्या ठिकाणी चांगलं बनवलं पाहिजे. हो, तो कोणतं तोडून बनवू नका. बरोबर.
आणि कुठे सरकारी जमिनीवर बघू नका, जागा विकत घ्या, स्वतःची जागा दान करा, तिथे सुंदर मंदिर बनवा, सुंदर मस्जिद बनवा, सुंदर चर्च बनवा, सुंदर गुरुद्वार बनवा, बौद्ध विहार बनवा. जैन समाज, केतंबर जैन आहे, दिगंबर जैन आहे, आमचे पाचशे समाजाची लोक आहेत. त्यांनी आपलं जे स्थान आहे, देवाचं स्थान आहे, सरकारचं स्थान आहे, ते कुठेही सरकारी जमिनी बघू नका, कब्जा करू नका, कुठलं मंदिर तोडू नका, मस्जिद तोडू नका. आपलं यंत्र बनवा. पाठच्या पिढीला त्याची एक प्रेरणा द्या तुम्ही. आणि राजकारणात कोणाला जायचं असेल त्यांनी राजकारणात जा. पण मी जे म्हटल्याप्रमाणे 80% आणि 20% असं करा. तर हा होता आपला पॉडकास्टचा शेवट. तर आजच्या या भागात आपण बाबांची श्रद्धा आणि सबुरी या नावाचा अर्थ समजून घेतला. मला खात्री आहे की आजचे हे विचार तुमच्या मनातील सकारात्मकचे एक नवीन ज्योत पेटवेल. गप्पा तर आपण खूप आहोत आणि वेळ कमी आहे, पण मैत्रीत शब्दापेक्षा भावना जास्त महत्वाच्या आहे. राजकारणाच्या या गुंतागुंतीच्या प्रवासात आज आपण अनेक महत्वाच्या मुद्द्यावर प्रश्न टाकला, लोकशाही चर्चा केली. प्रश्न विचारणं हे सर्वात जास्त मोठे यश आहे. तर होती गुन्हेगारी विश्वातील पडद्यामागचे वास्तव अनेकदा डोळे उघडणारे आहे. गुन्हेगारीचा मार्ग हा कधी सुखाचा नसतो, हे आजच्या भागातून स्पष्ट होत. तर पुन्हा भेटूया आज आपल्या पॉडकास्ट मध्ये. तर तुम्ही काळजी घ्या. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, ओम साईराम. आणि मी ओम साईराम लॉरेन्स बाबा डिसोजा आमच्या परिवारातर्फे आणि आमच्या सर्व काही भक्तांतर्फे तुमच्या चॅनलला मी खूप खूप धन्यवाद करतो. तर तुम्ही आमची मुलाखत घेतली, आमचे विचार तुम्ही भक्तांपर्यंत पोहोचवणार आहात, लोकांपर्यंत पोहोचवणार आहात. तर तुमच्या चॅनलला खूप लोकांनी लाईक करावं आणि असा साईबाबांचा आशीर्वाद, धर्मवीर आनंदजी साहेबांचा आशीर्वाद आणि आमचे शुभकामना तुमच्या पाठीशी, तुमच्या चॅनलशी. आणि मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. ओम साईराम. धन्यवाद. आपला माणूस तो चॅनल, या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बरोबर, आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त यांना प्रोत्साहन द्या, अशी नम्र विनंती. ओम साईराम. ओम साईराम. ओम.